10/6/2026 रोजी रात्री दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन गाव खोरवडी आणि आलेगाव या दोघा गावामध्ये एक सशस्त्र दरोडेखोर टोळीने 4 ठिकाणी दरोडे टाकले। त्यामध्ये काही नागरिकाला मारहाणसुद्धा करण्यात आली। त्याचे नंतर ती टोळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेली आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी 5वा दरोडा टाकला। हा टोळी अगोदरही काही गुन्ह्यामध्ये पाहिजे आणि फरारी आरोपी म्हणून हिचे जे सदस्य आहे हा दरोडेखोर टोळीचे ते अब्स्कॉन्डिंग होते। तर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि दौंड पोलीस स्टेशन हा एक संयुक्त टीम तयार करण्यात आल्या। 5 टीम तयार करण्यात आल्या। त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या। गोपनीय, तांत्रिक व तपासाची इतर माध्यमातून 3 दिवसात आत ह्या टोळीचे 4 सदस्य जे आहे ते अटक करण्यात आलेले आहेत। यामध्ये गणेश मंगेश काळे राहणार कर्जत अहिल्यानगर हा 22 वर्षाचा आहे। विशाल हंबर्ड्या काळे 21 वर्ष आष्टी बीडचा राहणार आहे। त्याच्याबरोबर किशोर रावण भोसले हा 19 वर्षाचा असून कर्जत अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे। आणि त्यांच्याबरोबर जे चौथा सदस्य आहे तो एक विधी संघर्ष बालक त्यांच्याबरोबर सुद्धा होता। या गुन्ह्याचा अधिक तपास करून या गुन्ह्यात सध्यापर्यंत एकूण 17 तोळे सोना, 350 ग्राम चांदी, मोबाईल फोन आणि एक मोटरसायकल जे गेलेला माल होता गुन्ह्यात ते जप्त करण्यात आलेला आहे। ही जे दरोडेखोर टोळी आहे ह्यांचे प्रत्येक सदस्यावर या अगोदरही खूप गंभीर प्रकारचे गुन्हे, दरोड्याचे, जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते आणि याचे अधिक तपासामध्ये अजून काही गुन्हे उघडकीस आणले। 20 गंभीर गुन्हे उघडकीस आणले गेले आहे या टोळीकडून। यामध्ये पुणे ग्रामीण जिल्ह्याचे 12 गुन्हे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे 3 गुन्हे उघडकीस आणले। पुणे ग्रामीणमध्ये 1 दरोडा, 6 जबरी चोरी आणि 5 घरफोड्या यांनी या अगोदर केल्या होत्या आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 दरोडे, 3 जबरी चोरी आणि 2 घरफोड्या त्यांनी या अगोदर केल्या होत्या। सो एकूण 20 गुन्हे हा आणि त्याचा जुन्नासुद्धा काही सदस्याचा 8-10 गुन्ह्याचा रेकॉर्ड आहे। सो ह्या स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलीस स्टेशनची टीमने खूप छान पद्धतीने काम केला। दिवस रात्र टीम फील्डमध्ये कार्यरत होती आणि त्यांनी जे घोळ घातला आणि मेहनत केली त्याला यश आलेलं आहे। म्हणून यामध्ये सर्व सिनियर ऑफिसर्सचा लक्ष होता आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रंजन शर्मा सर यांनी या केसमध्ये विशेष सूचना आम्हाला दिल्या होत्या। त्या सूचनेप्रमाणे आम्ही स्वतः आणि अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री गणेश बिरादार, त्याच्याबरोबर SDPO दौंड श्री धडस, स्थानिक गुन्हे शाखाची टीम LCB PI श्री प्रमोद क्षीरसागर, त्याच्याबरोबर दौंड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत शेंडगे, हा सर्वांनी आणि त्याची टीम जे आता आपल्याकडे समक्ष उपस्थित आहे त्यांनी खूप मेहनत करून हा टोळीला अटक केला आहे आणि यामुळे भविष्यात खूप काही दरोडे, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि चोऱ्या घरफोड्या सारखे गुन्हे 2 जिल्ह्यामध्ये आता कमी होणार आहे आणि खूप चांगला प्रतिबंध केला गेला आहे। ही आंतरजिल्हा टोळी 3 जिल्ह्यामध्ये कार्यरत होती, बीड, अहिल्यानगर आणि पुणे ग्रामीण। ह्या 3 जिल्ह्यामध्ये ह्याला खूप गंभीर प्रकारचे गुन्हे कंटिन्युअसली करत होते। थँक्यू। सर, या टोळीचं मोडस ऑपरेंडी काय आहे आणि शेवटची टोळी कारागृहातून कधी बाहेर आली? ह्या
टोळीचे जे एमओ आपण विचारला, ह्या टोळीचे जे मेंबर आहात, अजून त्यांचे 1-2 लोक आहे, त्याचे मागे आमची टीम आहे सध्या, ते वेगवेगळे ठिकाणी निवडायचे. म्हणजे हा टोळी एकत्र एका ठिकाणी जाऊन दरोडा टाकायचे, ते पण करायचे. काही 2 मेंबर टोळीचे एका हायवेवर जाऊन जबरी चोरी करायचे, ते सुद्धा करायचे. किंवा 3-4 एकत्र होऊन एका विशेष घरात घरफोडी करायचे. हे वेगवेगळे प्रकार हे एका वेळी वेगवेगळे जिल्ह्यात जाऊन, वेगवेगळे तालुक्यात जाऊन असे प्रकारचे ठरवून हे दरोडा कधी करायचे, जबरी चोरी त्याच वेळी सुद्धा करायचे आणि चेन स्नॅचिंग किंवा इतर गुन्हेसुद्धा करायचे. आणि हे केल्यानंतर ते घरी न जात होते, कारण ते ऑलरेडी अहिल्यानगर आणि बहुतेक बीड जिल्ह्याचे काही गुन्ह्यामध्ये पाहिजे रोपी होते. म्हणून स्थानिक पोलिसात त्याच्यावर लक्ष होता. हे गुन्हा केल्यानंतर शेतात जाऊन झोपायचे. वेगवेगळ्या गावात ते ठराविक त्यांनी काही जागा निवडल्या होत्या आणि त्या शेतात जाऊन वेगवेगळ्या शेतात झोपायचे, एकत्र सुद्धा झोपायचे नाही. आणि आता आपली टीमला ते सापडले, त्यावेळी सुद्धा हे वेगवेगळे शेतात होते आणि ह्यांना पकडून घेण्यासाठी सुद्धा टीमला खूप कष्ट घ्यावे लागले. म्हणून त्याचं खूप अभिनंदन आहे. यामध्ये सध्या आपले समक्ष महिला आरोपी नाही आहे. पुढील तपास चालू आहे. त्याचा जर कोणाचा असा समावेश असेल तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सोनं चांदीचे बरामद केलंय, यामध्ये यांनी कुठे व्यापाराला किंवा सोनाला सोनं विकलं होतं आणि त्याच्याकडून कुठलं बंदूक वगैरे काही त्याच्याकडे सापडलेली? त्याच्याकडे या जे आहे त्यांचे कुठे ना कुठेतरी वेगवेगळे प्रकारचे, आपण व्यापारी ना म्हणता काही लगड वगैरेचं काम करणारे, ते आठणी वाऱ्या वगैरेला कोणाला पुढे दिला होता. तिथून आम्ही प्रॉपर माहिती काढून अधिक तपास करून ते हस्तगत केला. त्याच्याकडे चाकू, कोयता, लोखंडी गज असे प्रकारचे ते हत्याराचा वापर करायचे. एका दिवसामध्ये 5 सारे घातलेले, त्याचा मास्टरमाइंड कोणी हे सगळी तयारी केली? यामध्ये एक आरोपी क्रमांक 1 आम्ही ज्याला केला आहे तो गणेश मंगेश काळे आहे आणि त्याच्याबरोबर विशाल हंबर्डे काळे. हा दोघाची टोळी आहे, दोघेच मास्टरमाइंड आहे. हे सगळ्या टोळीला सोबत घेऊन, इव्हन विधी संघर्ष बालकाला सोबत घेऊन हे दरोडे टाकणे किंवा जबरी चोऱ्या करण्या हे दोघे प्लॅन करायचे आणि त्याचे नंतर वेगवेगळे सदस्याला सोबत घेऊन वेगवेगळे तालुक्यामध्ये हे ॲक्टिव्ह होते. सर, हे 2 वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, त्यांची ओळख कशी झाली? आता हे दोघाची जे ओळख आहे ते बहुतेक एका समाजाचे असल्यामुळे त्याचे क्रॉस जिल्ह्यामध्ये नातेवाईक सुद्धा राहत आहे. या अगोदर आपल्याला माहीत असणार आहे की आम्ही एक मोका लावला होता ईश्वर भोसले आणि त्याची टोळीबरोबर. हा त्यांच्याशी सुद्धा लांबून निगडीत आहात. म्हणून हे एक पूर्ण नेटवर्कमध्ये काम करताय आणि एकामेकाला पुढे आणि नंतर सपोर्ट करताय आणि त्याचा एकामेकाशी ह्याशिवाय कुठे बाहेर संपर्क आलेला आहे त्यामध्ये आम्ही अधिक तपास करीत आहोत.